एक 13-14 वर्षाची मुक्ता साळवे नावाची मुलगी 1855 मध्ये एक निबंध लिहिते. त्या निबंधाला ब्रिटिश गव्हर्नर मेजर कॅन्डी प्रथम क्रमांकाचं बक्षीस देतात. याच बक्षिसाला, याच सत्काराला उत्तर देताना 13-14 वर्षाची मुक्ता साळवे 1855 मध्ये ब्रिटिश गव्हर्नर मेजर कॅन्डी यांना उत्तर देताना म्हणते, सर गिव्ह अस लायब्ररी नॉट चॉकलेट. 1855 मध्ये ब्रिटिशांची राजवट असताना विद्यार्थ्यांना काय पाहिजे हे सांगण्याचा अधिकार होता, पण आज लोकशाही असणाऱ्या देशामध्ये विद्यार्थ्यांना काय पाहिजे हा सांगण्याचा अधिकार नाही. आणि सांगितलं तर आमच्यावर लाठीचार्ज केला जातो, आम्हाला रक्तबंबाळ केलं जातं. आणि एवढं सगळं सहन करूनही सदाभाऊ खोतांसारखी माणसं आम्हाला आतंकवादी असा उल्लेख करतात. सदाभाऊ, अहो दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तेव्हा तुमच्या पक्षानं आतंकवादी नक्षलवादी म्हटलं. खरं तर महाराष्ट्रात एमपीसीचे पोरं रस्त्यावर आंदोलन करायला उतरले तेव्हाही तुम्ही त्यांना नक्षलवादी आतंकवादी म्हटलं. तुमच्या विरुद्ध बोललं की तुम्ही आम्हाला पाकिस्तानी म्हणतात. आज दिल्लीमध्ये विद्यार्थी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत होते तर त्यांनाही तुम्ही आतंकवादी म्हणतात. सदाभाऊ, अहो खऱ्या अर्थानं आतंकवाद्यांनी पहलगाम मध्ये जेव्हा हल्ला केला तेव्हा तुमची प्रतिक्रिया आम्हाला ऐकायला मिळाली नाही, पण आज लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र तुम्ही नक्षलवादी म्हणतात. माफ करा सदाभाऊ, तुम्हाला एक प्रश्न आज विचारावाच वाटतो. सदाभाऊ, नाही जनाची पण किमान मनाचीही वाटली नाही का? सदाभाऊ, अहो तुमच्या पोरीच्या वयाची पोरी तिथे आंदोलन करतायत. सदाभाऊ, त्यांची कपडे फाडली, त्यांना लाठीचार्ज करण्यात आलं, त्यांना मारलं, अहो रक्तबंबाळ करण्यात आलं. सदाभाऊ, अहो बाप म्हणून नाही पण तुमच्या नावात किमान भाऊ आहे, त्या शब्दाला जरी जागला असतात ना तरी खऱ्या अर्थानं पावलं असतो. अहो सदाभाऊ, एकेकाळी तुम्हीही आंदोलनच करत होतात, मग तेव्हा तुम्ही नक्षलवादी आतंकवादी होतात का याचं उत्तर एकदा देऊन टाका. पण तुमच्यासारखे नक्षलवादी आतंकवादी भाजपची गुलामगिरी पत्करले तर महाराष्ट्राच्या सभागृहात आमदार म्हणून बसतात. पण सदाभाऊ, लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणारे देशभक्त मात्र जेव्हा संसदेच्या दिशेने जातात तेव्हा त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो. जेव्हा याच नक्षलवाद्यांनी आतंकवाद्यांनी तुम्हाला मतदान केलं तेव्हा तुम्हाला हे देशाचं भविष्य असं वाटत होतं, पण आज तुमच्या विरुद्ध ते रस्त्यावर उतरले तर ते तुम्हाला नक्षलवादी आतंकवादी वाटतायत. सदाभाऊ, हीच देशाची पिढी भविष्य तुमच्या खुर्च्या काढल्याशिवाय राहणार नाही. देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, शिक्षण खात्यात धर्मेंद्र. सदाभाऊ, या तिघांनी तर राजीनामा दिलाच पाहिजे, पण नैतिकतेच्या आधारावर तुम्ही सुद्धा राजीनामा दिला पाहिजे. तुमच्यासारखी माणसं त्या सभागृहात बसतात, एक महाराष्ट्रीयन म्हणून खरंच लाज वाटते. जय हिंद, जय महाराष्ट्र.